आज सलग दुसरा दिवस आहे आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। आज वडाळापर्यंत रेल्वे सुरू असल्यामुळे प्रवाशांनी वडाळा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केली। अनेक लोकल रद्द असल्यामुळे बस आणि टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाशांची दमछाक होते। सीएसएमटी इथल्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्व लोकल या भायखळा स्थानकावरून सुटत आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पाहायला मिळाली। तर दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर सुद्धा प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली। आज वडाळ्यापर्यंतच हार्बरची रेल्वे सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांनी वडाळा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केली आहे। अनेक लोकल्स रद्द असल्यामुळे बस आणि टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली आहे। आपण हे दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे। वडाळ्यापर्यंतच हार्बरची रेल्वे सेवा सुरू आहे आणि त्यामुळे बस आणि टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली। आपण पाहतोय आज दुसरा दिवस आहे। जम्बो मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी अडचण झालेली आहे। अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। ट्रेन्स उशिराने धावत आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेच्या गाड्या या भायखळ्यापर्यंत तर हार्बर रेल्वेच्या गाड्या या वडाळ्यापर्यंत धावत आहेत आणि त्यामुळे आता प्रवाशांना कसरत करावी लागलेली आहे। त्यामुळे भायखळा आणि वडाळा या दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। त्याचबरोबर बस स्टॉपवर सुद्धा मोठ्या संख्येने प्रवासी एकवटलेले होते। लांबच लांब रांगा त्यांच्या लागलेल्या होत्या। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय, वडाळ्यामध्ये मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, सध्याचं काय चित्र आहे? नक्कीच जर का पाहायला गेलं तर आजचा जो दिवस आहे दुसरा दिवस आहे मेगा ब्लॉकचा आणि त्यामुळे कुठेतरी जी रेल्वे आहे ती वडाळा आणि भायखळापर्यंत जाणार आहे। त्यामुळे वडाळा स्थानका रेल्वे स्थानकावर ही नागरिकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। प्रवासी वडाळ्यापर्यंत येतात आणि वडाळा स्थानकानंतर बाहेर पडून कुठलं तरी दुसरं वाहन असेल किंवा मग टॅक्सी असेल यासाठी नागरिकांची प्रवाशांची धावपळ होत आहे आपल्या कामावरती परत जाण्यासाठी आणि त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। तसेच गर्दीमुळे ट्रॅफिक देखील जाम झालेला आहे आणि पोलीस जे आहे ट्रॅफिक पोलीस ते ट्रॅफिकवरती नियंत्रण ठेवण्याचं काम सध्या करत आहे। अजून एक दिवस तरी प्रवाशांना असे हाल अपेक्षा करत आपल्या कामावरती हा प्रवास आता करावा लागणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। तर उद्या सुद्धा या जम्बो ब्लॉकचा फटका प्रवाशांना बसणार आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जाते। आणखी एक ब्रेकिंग न्यूज, भायखळा बस स्टॉपवर मोठी गर्दी झालेली आहे। मेगा ब्लॉकमुळे आज सर्व लोकल्स या सीएसएमटीकडे न जाता भायखळा स्थानकापर्यंत थांबलेले आहेत। सीएसएमटीकडे जाण्यासाठी बेस्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भायखळा बस स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तर आपण हे दृश्य पाहतोय, बससाठी मोठ्या संख्येने इथे प्रवासी थांबलेले आहेत, प्रवाशांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। 3 दिवसांचा जम्बो ब्लॉक मध्य रेल्वेने घेतलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रवाशांना याचा फटका बसलेला पाहायला मिळतोय।